झालं ते थँक्यू. सचिन कुठे नाही स्वागत करायला आपण सारे उत्सुक आहोत. 5 जानेवारी रोजी संध्याकाळी 7:30 वाजता एक नवा प्रवास सुरू होतो आहे. आपल्या भेटीला येते आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही नवी मालिका. आणि आज या मालिकेचा पहिला भाग त्याचा प्रिव्ह्यू आपण सगळे मिळून आपल्याबरोबर या मालिकेचे निर्माते आणि प्रमुख भूमिका साकारत असलेले डॉक्टर अमोल कोल्हे सर, यांचे बिझनेस हेड सतीश राजवाडे सर, सावित्री आई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीस सादर अभिवादन करून मराठी मनोरंजन क्षेत्रातलं एक अतिशय वेगळं आणि महत्त्वाचं पाऊल महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी स्टार प्रवाह आणि जगदंब क्रिएशन्स उचलत आहे. 5 जानेवारी रोजी ही मालिका अवघ्या महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे आणि रोज संध्याकाळी 7:30 वाजता हा एक महाराष्ट्राच्या इतिहासातील महाअध्याय आपण आपल्या घरातल्या छोट्या पडद्यावर अनुभवणार आहोत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी आपल्या मनातली आदराची भावना व्यक्त करूया. त्याचबरोबर मान्यवरांना विनंती आहे की आपण श्रीफळ वाढवून आणि शिक्षण म्हणजे काळावरची पांढरी अक्षर, पण त्या पांढऱ्या अक्षरातून आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा धवलतेचा उदय होत असतो. ही जी पाटी आहे ज्याच्यावरती पहिली अक्षर उमटतात, महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण होता जेव्हा सावित्री यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा हातात खडू घेऊन काळ्या पाटीवर अक्षर उमटवली असती. तो सगळा इतिहास अनुभवण्यासाठी आपण उत्सुक आहोत. शिक्षक जिच्यावरती आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले आणि या महामालिकेची सुरुवात आज आपण सगळे उत्सुक आहोत. आजच्या सोहळ्याची सुरुवात करत असताना नारळ वाढवून आणि पहिल्या फटक्यात शिखर वाढवलेला आहे आणि त्याचबरोबर मालिकेच्या यशाची सुद्धा खात्री निश्चितपणे आपल्याला मिळते. आणि सगळ्यांना सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सगळ्यांच्या वतीने मधुराणी गोखले यांना विनंती करते. आणि यानंतर
त्यानंतर आणि यानंतर ज्या क्षणाविषयी आपण सगळे लक्षात वर्ष आधीचा महाराष्ट्र, तर मी यानंतर माईक त्यांच्याकडे पंढरपूर सुरू करूया. त्यासाठी सगळ्यांना जोरदार टाळ्यांचा गजर करूया. असं असताना सुद्धा त्यांनी त्यांचा विचार जो होता, जे स्वप्न होतं ते सोडलं नाही आणि त्या स्वप्नावर चालत खरं तर आज या ज्या इतक्या मोठी कर्तृत्वाच्या आकाशात झळारी घेतात त्यामध्ये फार मोठं योगदान हे सावित्रीबाईंचं होतं. आणि तो इतिहास सांगत असताना तो काळ उभा करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं होतं. म्हणजे तुम्ही तरी घोड्यांची बग्गी असेल, बैलगाड्या असतील किंवा दुकानांमध्ये हा तो काळ उभा करण्याचा हा यामध्ये प्रयत्न आहे. म्हणजे ही लेन जर तुम्ही बारकाईने बघितलं तर ही बाजारपेठेची काहीशी लेन आहे. या बाजारपेठेच्या लेनबरोबर जेव्हा आपण पलीकडे जातो तेव्हा तुम्हाला त्यावेळची जी परिस्थिती होती की शूद्र समजल्या जाणाऱ्या त्यांना गावाच्या बाहेर ठेवलं जात होतं, गावकुटाच्या बाहेर ठेवलं. म्हणजे त्यावेळची जी सामाजिक परिस्थिती होती ती खरं तर माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा अत्यंत हलाखीची परिस्थिती ही शूद्र म्हणवल्या जाणाऱ्या प्रत्येकाची होती. आणि ही लेन तुम्ही जर जाणवत असाल, आता हे लिटअप जरी केलेलं असतं तरीसुद्धा काहीसं कोंदट, काहीसं अंधारं असं जे जगणं आहे हे या संपूर्ण लोकांच्या नशिबी होतं. ते रिक्रिएट करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो सेट आहे हा फिल्म सिटीमध्ये जे टुरिस्ट येतात या टुरिस्टसाठी ओपन करण्याचा जगदंबा इशूचा म्हणणं की जेव्हा फिल्म सिटीमध्ये पर्यटक येतात तेव्हा त्यांना मंदिर हे संपूर्ण म्हणजे त्यावेळेच्या आर्किटेक्चरच्या ज्या काही तुम्हाला खुणा आहेत या सगळ्या याच्यात दिसतील. मंदिरातून आपण जातो तेव्हा ती इंग्रज अधिकाऱ्यांच्या ज्या काही इमारती होत्या ब्रिटिश काळात ऑफिसर्सची कार्यालय वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ही या एल शेपमध्ये ती आहे. 1957च्या उठावानंतर मग पुन्हा इंग्लंडच्या राणीचं राज्य आहे. थांब हल्लाय रे
म्हणजे तुम्ही वळून दाखवाल तर हे सावित्रीबाईंचं माहेर आहे. हा किचन सेटअप म्हणजे आता आपण महात्मा फुलेच्या घरात मागून आलोय. मग तुम्ही बघू शकता हे त्यावेळेचं सगळं डिटेलिंग करायला लागतं. म्हणजे पुन्हा आर्ट डिरेक्शनचं किंवा आर्ट डिरेक्टरचं स्किल आहे. मग त्याचं एजिंग, विप्रामुळं चुलीचं काळवणं, या सगळ्या गोष्टी याच्यानुसार करायला लागतात. तसाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हे आहे, कारण एक फार वेगळं कनेक्शन आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम कोणी केलं होतं तर ते महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं होतं. आणि महाराजांवरचा पहिला पोवाडा सुद्धा हा महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेला आहे. सगळे माध्यम प्रतिनिधी आणि मटा कल्चरचे सगळे सभासद, सगळ्यांचं मनापासून आभार. सेट आवडला? वेगळा आहे, भव्य आहे, छान आहे. असंच मालिकेवर प्रेम करा. मनापासून आभार मानतो. रोज संध्याकाळी 7:30 वाजता स्टार स्टार प्रवाहावर. 5 जानेवारी. थँक्यू.